14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची जयंती आमच्या भिवंडी शहरात साजरा करणार आहेत. माझ्या जोडीला आहेत भिवंडीचे आरपीआय अध्यक्ष महेंद्र गायकवाड. जाणून घेऊ घेऊ का ही जयंती कशी साजरी होणार आहे. नमस्कार, पहिले तर तुमचं स्वागत आहे आमच्या नवराष्ट्र चॅनल मध्ये. काय सांगणार, ही जयंती साजरा होणार आहे उद्या, त्याबद्दल काय? तुम्ही आताच म्हणले भिवंडीची जयंती होणार आहे. भिवंडीची नसून ही जयंती वर्ल्ड मध्ये होते, 210 देशात होते. आम्हाला अभिमान आहे की बाबासाहेबांनी आमच्यामुळे एवढे करून गेले. बाबासाहेबांची उद्या 135वी जयंती आहे आणि सोलापूर जिल्ह्याची 1 नंबर असते, महाराष्ट्रामध्ये भिवंडीची 2 नंबर असते. आमचे भिवंडी शहराची 48 मंडळ आहेत. 48 मंडळ आम्ही आवाहन केलेलं आहे की उद्या तुम्ही 5 ला जयंती काढायची आहे आणि आपण रात्री 11:30 ला संपवायची आहे. टाइम तसा 12 वाजता आमचा आहे, पण छोटे मुलं असतात, वैतागलेले असतात, स्त्रिया असतात, इतक्या लांब चालणं शक्य नाही. म्हणून त्यांना आम्ही आवाहन केले आमच्या पूर्ण बॉडीनी. जे आमचे मी अध्यक्ष आहे जयंतीचा पूर्ण भिवंडीचा, कार्याध्यक्ष बाळराम आमचे जाधव आहेत, आमचे सरचिटणीस आमचे मोरे सर आहेत, उपाध्यक्ष आमचा भवन घोडके आहे आणि बाबासाहेब लाडगे आमचे आहेत आणि आमचे शिव अकबर हे बरेचसे आमचे सल्लागार समिती मोठी आमची आहे आणि आमचा मंगेश जाधव आहे. हे सगळं श्री जे कालचं जयंतीचं आहे, मोरे सर, मंगेशजी, बरेच लोक आमचे, त्यांनी पूर्ण सादर काम केलेलं आहे. उद्या सुद्धा हे आम्ही डोळ्यात तेल घालून काम करणार आहोत का की बाबाची जयंती आहे, पुढे गालबोट लागू नाही. म्हणून स्वतः आमचे 100 गाड तयार केले आहे भीम गाड म्हणून. स्वतः आमची गाडी पण आहे, दारूबंदी गाडी म्हणून. असं होणार तर नाहीये, पुढे एखादा वेळा असेल दारू पिला असेल त्याला गाडी टाकू घरी पोहोचू येऊ. पण पूर्ण भिवंडीच्या लोकांना आव्हान माझं आहे, पण तेलुगू असो, मराठी असो, आगरी असो, ओबीसी असो, मराठा, कोणी असो, मुस्लिम बांधव, सगळ्याला माझं आव्हान आहे की उद्या तुम्ही संध्याकाळी 5 वाजता धामकरण्याचा यावा आणि बाबासाहेब जयंती करा. बाबासाहेब ही अशी व्यक्ती एक आहे, त्यांनी गोडचं संविधान दिले भारताला. त्या संविधानावरती आज 176 वर्ष आहे, 76 वर्ष चाललं, संविधान चालू आपलं आहे. म्हणून त्यांना अभिनंदन करण्यासाठी लोकांनी यावं अशी माझी विनंती आहे. जय भीम. किती मंडळ जॉईन होणार आहे? आमचे मंडळ आहेत 48. होऊ शकतं 4 वाढले असतील. सगळं स्वागत करतो आम्ही. आणि नाक्यावरून गाडी लवकर काढावेत. जो नाक्यावरून तो पोहोचल आपल्या आमच्या स्टेजवर बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ, त्याला 1 नंबर देऊ आम्ही. 3,000 5,000 पहिला बक्षीस देऊ, सन्मान चिन्ह देऊ. 2 नंबर असेल तर 3,000 सन्मान चिन्ह, 3 नंबरला 2,000 सन्मान चिन्ह. असं करून लोकांना आवाहन केले आम्ही. आपल्याला 11:30च्या आत जयंती संपवायची आहे. कारण का की लहान मुलं असतात, स्त्री असतात, मग त्याचे पाय दुखू नये, पाय पडू नये म्हणून सगळी व्यवस्था केलेली आहे. आणि मी सगळं प्रिंट मीडिया, इलेक्ट्रिक मीडियाचं स्वागत करतो. जय हिंद, जय भीम, अस्सलाम वालेकुम, राम राम. नियम आणि संविधानाला मानून ही जी रथयात्रा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची धामणकर नाके ते आंबेडकर नगर पर्यंत निघणार आहे. त्याची ती तयारी जी झालेली आहे त्याचा विश्लेषण आज आमच्या जोडीला आरपीआय अध्यक्ष महेंद्र गायकवाड यांनी केलेला आहे. भिवंडीतून नवराष्ट्र, अमृत शर्मा.